मित्र हो, आपण आपल्या पायाच्या जीवावरच दररोज चालू फिरू बसू उठू शकतो आणि म्हणूनच आपल्या पायाचं आरोग्य चांगलं असणं, ते तंदुरुस्त असणं, निरोगी असणं हे अत्यंत गरजेचं आहे. परंतु वाढत्या वयानुसार सर्वात जास्त आणि सर्वात लवकर फटका बसतो तो म्हणजे आपल्या पायांना. आणि तुम्हाला माहित आहे, म्हातारपणाची सुरुवात होत असते ती म्हणजे पायापासून. आणि म्हणूनच आपले मांडे असतील, गुडघे असतील, पिंढरे असतील, नडगी असेल किंवा घोटे असतील, पायाचा पंजा असतील, तळवे असतील, पायाची बोटं असतील, ही मजबूत असणं, निरोगी असणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी 10 मिनिटातच तुमचे पाय मजबूत होतील असे सोपे, सहज करता येतील, घरच्या घरी बसल्या बसल्या करता येतील असे व्यायाम प्रकार सांगणार आहे. मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक स्टेप आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या, ती का करायची याचं महत्व समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, याच्यामध्ये फक्त 10 सोपे प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला अशा पद्धतीनं बसायचंय. मॅटवर बसा किंवा चटईवर बसा किंवा सोफ्यावर बसा, पलंगावर बसा, पण बसण्याला महत्व आहे, करण्याला महत्व आहे. हे सगळे व्यायाम प्रकार औषध समजून घ्या. ज्या प्रकारे तुम्ही वेदनाशामक गोळ्या घेता, मलम लावता, मसाज करता, अजून काय काय करत बसता, अगदी तसंच नित्य नियमाने हे व्यायाम प्रकार रोज फक्त 10 मिनिट करा. मी 100% खात्रीशीरपणे सांगू शकतो, पाय मजबूत होतील, पायाचे सगळे त्रास दुरुस्त होतील आणि भविष्यामध्ये तुम्हाला पायाच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी मदत होईल, तेही नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीने. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचं मित्र हो, आपली पायाची जी बोट आहेत ती आडगळीचं ठिकाण आहे. बघा, तुम्ही एखादं घर आहे आणि त्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी कुठेतरी वावर कमी आहे, तर अशा वेळी तिथं कचरा, घाण जमा होण्याची शक्यता असते. अगदी तसंच आपल्या पायाच्या बोटाची हालचाल फार दिवसभरामध्ये कमी होत असते. पाय चालतो आपला, पण बोट कधीही हालत नाहीत. त्याच्यामुळे इथं असणारं नसांचं जाळं, रक्तवाहिन्यांचं जाळं हे गच्च होऊन बसतं आणि तिथं विषारी घटक जमा व्हायला लागतात आणि हळूहळू तिथं आजार उद्भवायला लागतो, तिथं आखड निर्माण व्हायला लागते, वात निर्माण व्हायला लागते. आणि म्हणून आपल्याला हे सगळ्यात सुरुवातीचा जो प्रकार करायचा आहे, अशा पद्धतीने तुम्ही जमिनीवरती हात टेकवा आणि तुमच्या पायाची जी बोटं आहेत ती बोटं पूर्णपणे जेवढी शक्य होईल तेवढी मध्ये आतमध्ये घेण्याचा, खेचण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने जशा प्रकारे आपण हाताची मूठ आवळतो, अगदी तसंच ह्या बोटांना तुम्ही आत अशा पद्धतीने ओढून घ्या आणि त्याच्यानंतर खूप जोरामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने तुम्ही ताना. लांब श्वास घ्या आणि बोट आत घ्या. घेतलेला श्वास धरून ठेवा आणि धरलेला श्वास सोडत सोडत परत पूर्णपणे बोट बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने ताना. 10 वेळा तुम्हाला हे करायचं. बघा, सोडला. बघा, बोटाकडे लक्ष द्या, श्वासाकडे लक्ष द्या. 10 वेळा. रामकृष्ण हरी माऊली म्हणा. 3 4. रोज हा व्हिडिओ लावून माझ्या सोबत, माझ्या समोर करा. सकाळी करा, संध्याकाळी करा. उपाशीपोटी किंवा जेवणाची अजिबात काही गरज नाही. कधीही हा व्यायाम तुम्ही करू शकता. वयाची काही सुद्धा अट नाही. 5 6 सोडा. 7 8 9 10. खूप छान. आता पुढचा प्रकार काय करायचा आहे आपल्याला? दुसरा प्रकार, आपल्याला पूर्णपणे पायाचे जे पंजे आहेत ते बाहेरच्या बाजूला खेचायचे. लांब श्वास घेत घेतलेला श्वास सोडत सोडत मला पुन्हा आतल्या बाजूला खेचायचे. याच्यामुळे देखील तुमच्या श्वासाचा, फुफ्फुसाचा व्यायाम होणार आहे, रक्ताभिसरण सुधारणार आहे, तुमचं मेडिटेशन ह्या व्यायामाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे हा दुसरा प्रकार सुद्धा आपल्याला बघा. घेतलेला श्वास सोडत पाय आत पूर्णपणे. जेवढं शक्य होईल तेवढं ताण बसेल, तुमच्या ह्या खालच्या बाजूला ताण बसेल, इथं असलेली जी आखड आहे ती निघून जाईल. तुमच्या पिंढऱ्या किंवा मांड्या अशा गच्च झाल्या असतील, दगड्यासारख्या झाल्या असतील, त्यांच्यातली लवचिकता कमी झाली असतील, कडक झाली असेल, तर ते देखील कमी होण्यासाठी याच्यामुळे 100% मदत होणार आहे. तुम्ही बघा, मानपाठ शक्यतो सरळ, नजर समोर, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि तोंडामध्ये रामकृष्ण हरी. 3 4. लांब श्वास घेत घेत काय करायचं आपल्याला? पाय बाहेर करायचे आणि घेतलेला श्वास सोडत सोडत पाय आत करायचे. बघा,
5 6 व्हेरी गुड. खूप छान माऊली. 7 8 9 आणि 10. हा झाला दुसरा प्रकार. आता तिसरा प्रकार काय करायचा आपल्याला, अशाच पद्धतीने बसून आपले दोन्ही पाय एक सोबत गोल फिरवायचे आहेत, मोकळेच झाले पाहिजेत. 1 2 3 4 5. आपल्या घोट्याच्या तिथं, पायाच्या तिथं नसा आणि रक्तवाहिन्यांना असं होऊन जावं लागतं, तिरकं होऊन जावं लागतं. बाक त्यांना आलेला असतो आणि ह्या बाकाच्या ठिकाणी, वळणाच्या ठिकाणी रक्त संत होण्याची, मंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे बऱ्याचदा तुमच्या सुद्धा लक्षात येत असेल की घोट्याच्या तिथं जास्त सूज येते, किंवा नडगीच्या तिथं, गुडघ्याच्या खाली सुजलेलं दिसतं, किंवा तिथं आखड आलेली असते. तिथलं काही रक्तप्रवाह मंद झाल्यामुळं नसा फुगलेल्या दिसतात, शिरा फुगलेल्या दिसतात, आणि त्याचा परिणाम म्हणून पायाचा रंग देखील बऱ्याचदा बदलतो घोट्याच्या तिथला. आणि म्हणून हा तिसरा प्रकार जर केला तर तुम्ही त्याच्यापासून दूर राहाल आणि तिथल्या नसा आणि रक्तवाहिन्या एकदम मोकळ्या फट होऊन जातील आणि तुम्हाला तिथं चांगला आराम मिळेल. बघा, हे अशा पद्धतीनं 10 वेळा तुम्हाला करायचं आहे. 1 2 3 4. जेवढं शक्य होईल तेवढं गोल फिरवायचंय पूर्णपणे. 5 6 रामकृष्ण हरी. 7 8 9 10. पुन्हा उलट. 1 2 3 4 5 6. रोज फक्त 10 मिनिट. 7. प्रत्येक व्यायाम 1 मिनिट. 8 9 10. हा झाला तिसरा प्रकार. आता चौथा प्रकार काय करायचा आपल्याला, अशा पद्धतीनं पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय आणि आपले पाय जे आहेत अशा पद्धतीनं काय करायचे आहेत, डुलवायचे आहेत, पाडायचे आहेत. आत बाहेर लांब श्वास घ्या, बाहेर सोडा. लॉंग किंवा नॉर्मल श्वास घेत घेत तुम्ही हे व्यायाम प्रकार करू शकता. ह्याच्यामुळं खूप चांगला आराम मिळणार आहे. हे अशा पद्धतीने, हे बघा, हे बघा, खूप छान. 1 मिनिट फक्त करायचंय तुम्हाला, हे जास्त वेळ करायचा नाही. आणि जर तुमची सहनशक्ती जास्त असेल, शरीराची, तुमचं वय कमी असेल, काही त्रास असेल नसेल, तर 2 मिनिट 3 मिनिट सुद्धा हे तुम्ही करू शकता. हे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर 5वा सोपा प्रकार काय आहे, अशा पद्धतीनं पाय गुडघ्यातून दुमडायचे आहेत, जवळ घ्यायचे आहेत आणि थोडंसं मागं सरकायचं आहे आपल्या शरीराला, वरच्या कमरेच्या वरच्या भागाला. आणि आपले पाय जे आहेत, गुडघे जे आहेत, इकडे इकडे अशा पद्धतीनं पाडायचे, जेवढे शक्य होईल तेवढे. 1 2 3. खूप छान. 4. कमरेच्या नसा मोकळ्या होतील, कंबरदुखी, पाठदुखी तुमची कमी होईल, सायटिका आजारामध्ये खूप चांगला आराम मिळेल तुम्हाला. हे अशा पद्धतीनं शक्य तितकं बाहेरच्या बाजूला पडायचा प्रयत्न करा. आणि हे करत असताना कमरेपासून वरचा जो भाग आहे तो शक्यतो सरळ ठेवायचा प्रयत्न करा, तो वाकडा होऊ देऊ नका. हे अशा पद्धतीनं थोडं खाली सरकायला लागलात, पुन्हा वर या. हे अशा पद्धतीने खूप छान. 10 वेळा किंवा 1 मिनिट आपल्याला हे करायचंय. मोकळं फट झालं पाहिजे. गुडघे तुमचे जास्त दुमडत नसतील तर जेवढे दुमडते तेवढे तुम्ही दुमडायचे आहेत. हा 5वा प्रकार आपण करायला लागलो. ओके. त्याच्यानंतर 6वा सोपा प्रकार काय करायचा आपल्याला, पाय अशा पद्धतीने एक दुमडायचा आहे आणि त्याच्या खाली अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, घडी घालायची हाताची, वर उचलायचंय, आपल्या छातीला तो पाय लावायचा आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढा गुडघ्यातून वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच्यानंतर हळूहळू खाली सोडायचा. लांब श्वास घेत 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 तुम्ही यातला प्रत्येक व्यायाम लांब श्वास घेत घेत आणि सोडत सोडत करू शकता. श्वासावर लक्ष केंद्रित करू शकता. त्याचा अजून चांगला अतिरिक्त फायदा तुम्हाला होईल. बघा, लांब श्वास घेत घेत वर करायचा आहे, घेतलेला श्वास सोडत सोडत खाली. 10 वेळा, जेवढं शक्य होईल तेवढं. 3 4 5. खूप छान. 6. सोपा सोपा आहे पण खूप फायदे महान आहेत त्याचे. 6 7 8 9 10. निवांत करायचे, काय सुद्धा त्रास होणार नाही. मी खात्रीशीरपणे सांगू शकतो 8च दिवसामध्ये तुमच्या पायाचे त्रास कमी झाले पाहिजेत. 8च दिवसामध्ये पायातला अशक्तपणा, गोळे येणं कमी होऊन तुमच्या पायामध्ये तंदुरुस्ती आली पाहिजे, मजबूती आली पाहिजे. हे बघा, परत विरुद्ध पाय. 1 2 रामकृष्ण हरी. 3 4 5 6 7
8 लांब श्वास घेत 9 आणि 10 हा झाला 6वा प्रकार. आता 7वा सोपा प्रकार काय करायचा आहे, अशाच पद्धतीनं एक पाय दुमडायचा आहे, दुसऱ्या पायाच्या मांडीवर घ्यायचा आहे. ही जी टाच आहे ती आपल्या इथं ह्या डाव्या पायाच्या जांघेच्या तिथं लागली पाहिजे आणि ह्या गुडघ्याला आपल्याला अशा पद्धतीनं काय करायचंय, वर उचलायचंय आणि आपल्या नाकाला लावायचंय. हे अशा पद्धतीनं हे बघा, जेवढं शक्य होईल तेवढं. सुरुवातीला लागणार नाही, तुमचं पोट जर जास्त असेल, वजन जास्त असेल, मांडीचा आकार जास्त असेल तर, पण हळूहळू तुमचं लागायला लागेल. लागायला लागलं की समजून जायचं तुम्ही फिट झालात. बघा, ही एक पहिली स्टेप काय करायची, तुम्हाला नाकाला लावायचं उचलून, त्याच्यानंतर शक्य तितकं खाली दाबायचा पाया. असं 10 वेळा तुम्हाला लांब श्वास घेत घेत गुडघा वर उचलायचा, नाकाला लावायचा आणि घेतलेला श्वास सोडत सोडत गुडघा खाली ठेवायचा. बघा, 1 2 खूप छान, रामकृष्ण हरी. 3 4 5 हे बघा 6 7 8 9 10. खूप छान. विरुद्ध पाय पुन्हा हे बघा, अशा पद्धतीने दुमडला, त्याच्यानंतर गुडघा वर अशा पद्धतीने घ्यायचा, नाकाला लावायचा, लांब श्वास घेतलेला श्वास सोडत सोडत पुन्हा खाली दाबायचा जमिनीला. हे बघा, 1 2 हे बघा खाली सोडायचा, 3 खूप छान, 4 पाठ सरळ ठेवा, चेहऱ्यावर आत्मविश्वास, 6 7 8 9 आणि 10 हा झाला 7वा प्रकार. 8वा सोपा प्रकार काय करायचा आपल्याला, अशाच पद्धतीनं बसून मिसकी डान्स करायचा आहे 1 मिनिट. हे खूप छान आहे. एकदा एक खाली एक वर करा, एकदा एक खाली एक वर करा आणि त्याच्यानंतर दोन्ही सोबत करायचे तुम्हाला. तर ड्रिलिंग डान्सिंग मी नेहमी म्हणत असतो, हा जो मिसकी डान्स आहे तो आपल्या पायाच्या सगळ्या खालच्या नसांना मऊ करणारा आहे, स्नायूंना मऊ करणारा आहे आणि त्याचा चांगला फायदा आपल्या पायाच्या तंदुरुस्तीसाठी होणार आहे. पायामध्ये जड पडत असेल, आग पडत असेल, बधिरता झाली असेल, डायबिटीस या आजारामुळे न्यूरोपॅथी झाली असेल किंवा अजून कुठलाही त्रास असू द्या, पाय जड पडत असतील, चालणं तुमचं मुश्किल होत असेल, थोडं चाललं की लगेच पाय गळून येत असतील, तर त्याच्यामुळे देखील खूप चांगला फायदा होते. कारण त्याचा असा आहे की दिवसभर आपण एक ठिकाणी बसून राहतो किंवा फक्त चालत असतो, शास्त्रोक्त हालचालच आपल्या पायांची होत नाही, सांध्यांची हालचाल होत नाही. सगळ्या नसा खळखळून जर तुम्हाला चांगल्या प्रकारे मोकळ्या करायच्या असतील तर हे 10 सोपे व्यायाम प्रकार अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत करणार आहेत आणि तुमचं जीवन जे आहे, तुमचं म्हातारपण आहे ते सुसह्य होणार आहे. तुम्हाला बाहेर जाता येणार आहे, तुमची दैनंदिन कामं तुम्हाला करता येणार आहेत, उद्भत व्यवस्थित करता येणार आहे. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला कोणावरही अवलंबून राहायची वेळ येणार नाही, हे लक्षात ठेवा तुम्हाला. हे बघा, आणि हे तुमच्या हातात आहे. कुठे डॉक्टरकडे जायचं नाही, कुठे जिमला जायचं नाही, क्लासला जायचं नाही, एक नया पैसा खर्च करायचा नाही, फक्त तुम्हाला वेळ द्यायचा आणि करायचे ते. शक्य होईल तेवढं करा, एकदाच जास्त करू नका, सहन होईल अशा पद्धतीनं तुम्ही करायला ह्याची सुरुवात करा. दिवसातून 2 वेळा तुम्ही हे करू शकता. हे अशा पद्धतीनं झाला. आता 9वा सोपा प्रकार काय आहे, अशाच पद्धतीनं तुम्हाला हात मागे टेकवायचे आहेत आणि पाय जवळ घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं जवळ घेतल्याच्या नंतर काय करायचंय, तुम्हाला दोन्ही गुडघे जे आहेत हे अशा पद्धतीनं बाहेरच्या बाजूला पाडायचे. शक्य तितके पाय, शक्य तितक्या काय घेतलाय तुम्ही, जवळ घेतलाय, तुमच्या टाचा तुमच्या सीटच्या जवळ घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत पूर्वस्थितीमध्ये यायचंय. असं 10 वेळा करायचं. लांब श्वास घेत घेत तुम्ही पाय गुडघे पाडा, घेतलेला श्वास सोडत सोडत परत तुम्ही गुडघे जवळ जवळ आणा. असं 10 वेळा. 1 शक्य तितकं, 2 3 जास्तीत जास्त ताण देण्याचा प्रयत्न करा, 4 व्हेरी गुड, रामकृष्ण हरी म्हणायचं विसरायचं नाही, 5 खूप छान, 6 मांडीची चरबी देखील कमी होईल. तुमच्या ओटीपोटाच्या तिथले सगळे अवयव जे आहेत, जननेंद्रिय जे आहेत किंवा मूत्राचे अवयव जे आहेत, स्त्रियांच्या मध्ये गर्भाशयाची पिशवी, ओहरी याच्यामध्ये देखील खूप चांगला रक्ताभिसरण सुधारेल. याच्यामुळं त्याला आपण बटरफ्लाय आसनच म्हणतो, पण हे वेगळ्या पद्धतीचं आहे जे सहज करता येणार आहे.
जेवढं शक्य होईल तेवढं. 5 6 7 8 9 आणि 10. आणि आता सगळ्यात शेवटचा प्रकार, त्यासाठी तुम्हाला गुडघ्याच्या खाली टॉवेलची घडी द्यायची आहे. हे अशा पद्धतीने एक टॉवेलची घडी तुम्ही तुमच्या गुडघ्याच्या खाली ठेवा, एकदम मिचकीच्या तिथं, म्हणजे पाठीमागचा जो खड्डा असतो तिथं. घडी उंच असावी, थोडासा उंचवटा असावा, अशी काळजी घ्या. हे अशा पद्धतीने ठेवलं आणि ठेवल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, गुडघ्याच्या पाठीमागची जी बाजू आहे ती त्या टॉवेलवरती प्रेस करायची आहे, दाबायची आहे. आणि ती दाबल्याच्या नंतर हे गुडघ्याच्या खालचे जे पाय आहेत ते आपल्याला वर उचलायचे आहेत. हे बघा, हे अशा पद्धतीने 10 वेळा. परत खाली ठेवा. 1 2 रामकृष्ण हरी. खूप छान, सोपाच व्यायाम आहे पण फायदा खूप मोठा आहे, तुम्ही करून बघा. 3 4 शक्य तितकं दाबायचा प्रयत्न करा. गुडघ्याच्या आजूबाजूच्या स्नायूवरती ताण येईल, टेंडॉनवरती, लिगामेंटवरती ताण येईल, रक्ताभिसरण चांगलं सुधारेल, सूज कमी होईल, वेदना कमी होण्यासाठी मदत होईल. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे तिथली जी घाण जमा झालेली आहे गुडघ्याच्या तिथलं इन्फेक्शनमुळे, ती सगळी रक्तप्रवाहामध्ये निघून तुमच्या बाहेर काढून टाकली जाईल. ह्या अशा पद्धतीने 4 5 6 बघा, पाय आत घ्यायचे. 7 8 शक्य तितकं दाबायचा प्रयत्न करायचा, ताण येईल तुम्हाला. 9 आणि 10. तर हे 10 सोपे व्यायाम प्रकार आजपासून करायला कोण कोण सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांचे पाय 10 मिनिटातच मजबूत करता येतील. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका, समस्या असतील आणि माझ्याकडून तुम्हाला उपचार किंवा मार्गदर्शन हवा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.